मित्रांनो, समोर जी तुम्ही इलेक्ट्रिक MG विंडसर पाहताय ना, ह्या गाडीने भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये जेवढ्या पण आता सध्या इलेक्ट्रिक कार विकल्या जात आहे ना, तर त्या कारच्या नाकीनं आणलेलं आहे. कारण की ही गाडी जर पाहिली ना, तर दर महिन्याला ऑलमोस्ट टॉप पोझिशनला आहे सेलच्या बाबतीत. आता आज आपल्यासोबत ही गाडी MGने आपल्याला ही गाडी पाठवलेली होती. मी एक 8 दिवस ही गाडी चालवली. तर ह्या गाडीच्या 5 पॉझिटिव्ह गोष्टी आणि 5 निगेटिव्ह गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. त्यामुळे ह्या गाडीच्या संदर्भात तुमचे काही पण जे डाऊट्स असतील ना, ते डाऊट्स नक्कीच क्लिअर होणार आहे. नमस्कार, माझं नाव विशाल जाटे. तुम्ही पाहता आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कार न्यूज. चला आपण माहिती घेऊया MG विंडसर बद्दल 5 पॉझिटिव्ह आणि 5 निगेटिव्ह गोष्टींबद्दल. पॉझिटिव्ह गोष्ट MG विंडसर बद्दल गाडीची प्राइसिंग म्हणजे जर रोकड आहे. या गाडीची बेस मॉडेलची किंमत स्टार्ट होते 14 लाखापासून आणि टॉप मॉडेल जे की आज आपल्या सोबत आहे 16 लाख रुपये एक शोरूम प्राइस आहे. तुम्ही जर पुण्यामध्ये एप्रिल 2025 मध्ये आज आम्ही जर पाहिलं तर शूट करतोय, तर या गाडीची किंमत आहे ऑन रोड 17 लाख रुपये. आणि ह्या प्राइसिंग मध्ये जर पाहिले ना, एक फीचर लोडेड EV जे आहे ते तुम्हाला इथे MG विंडसर ऑफर करते. दुसरा पॉझिटिव्ह मुद्दा या गाडीच्या बद्दल जर आपण विचार केला तर ह्या गाडीची ओव्हरऑल साईज आणि लुक. साईज मध्ये जर पाहिलं तर 42-95 mm तुम्हाला पूर्णपणे गाडीची लेंथ मिळून जाते, जे की ऑलमोस्ट क्रेटाच्या बरोबर आहे. सोबतच 2700 mm चा मोठा जो व्हील बेस आहे हा यामध्ये गाडीमध्ये मिळून जातो, ज्याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरऑल जे स्पेस मॅनेजमेंट आहे ना गाडीमध्ये आतल्या साईडला ते सुद्धा चांगलं आहे. आणि सोबतच गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स जर पाहिला 186 mm चा आहे, जो की भारतीय रोड कंडिशनच्या नुसार जर आपण विचार केला तर नक्कीच चांगला आहे. खराब रोडवरती सुद्धा आम्ही गाडी चालवलेली आहे. तुम्ही काही फुटेज पाहू शकता ज्याच्यामध्ये गाडी जे आहे ते खालून लागत वगैरे नाही. सोबतच गाडीचे लुक्स, आता लुक्स मध्ये जर पाहिलं फ्रंट साईडने किंवा रिअर साईडने तुम्हाला ओव्हरऑल लुक्स आहे ना हा थोडासा वेगळा वाटू शकतो, बट एक प्रॅक्टिकॅलिटीच्या हिशोबाने जर आपण विचार केला तर या गाडीचे लुक्स आहे ना ते सुद्धा यूज टू झाल्यानंतर तुम्हाला जास्त काही याच्यामध्ये असं कमीपणा जो आहे तो वाटणार नाहीये. तिसरा पॉझिटिव्ह या गाडीबद्दल आपण जर विचार केला तर गाडीचा स्पेस. आपण बूट स्पेस पासून सुरुवात करूया. बूट स्पेस मध्ये जर पाहिलं 604 लिटरचा मॅसिव्ह जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेला आहे, जो की या गाडीला जर MGने फ्युचरमध्ये 7 सीटर जरी केलं ना तरी देखील इथे 7 सीटर मध्ये मागच्या साईडला चांगला जो स्पेस आहे हा होऊन जाईल. बट ओव्हरऑल सध्या जर पाहिलं गाडी 5 सीटर मध्ये असणार आहे. बूट स्पेस नक्कीच चांगला आहे. फ्रंट सीट जर पाहिलं तर ही मी माझ्या ड्रायव्हिंग पोझिशन नुसार सेट करून ठेवलेलं आहे. इथे तुम्हाला चांगला जो स्पेस आहे हा मिळून जातो. आणि हे जे सीट आहे ना हे 135 डिग्री जे आहे ते तुम्ही रिक्लाइन देखील करू शकता. सो तुम्ही जास्त दमलेला आहात, सो अशा पद्धतीनं तुम्ही हे जे सीट आहे ना अशा पद्धतीनं रिक्लाइन करून थोडासा जो आराम आहे हा सुद्धा गाडीमध्ये करू शकता. आणि सोबतच गाडीचे जे डोर आहेत ना त्याच्यामध्ये तुम्ही 1 लिटरची जी बॉटल आहे ही परफेक्टली ठेवू शकता. सो स्पेस मॅनेजमेंट जर पाहिलं MG विंडसर मध्ये नक्कीच चांगले. चौथा पॉइंट या गाडीच्या पॉझिटिव्ह बद्दल जर आपण विचार केला तर या गाडीचं ओव्हरऑल इंटिरियर आणि फिट अँड फिनिश लेवल बद्दल जर आपण विचार केला तर गाडीमध्ये तुम्हाला बसल्यानंतर एक जो प्रीमियमनेस आहे ना हा नक्कीच इथे जाणवणार आहे. मोठी स्क्रीन तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेली आहे. नॉर्मली आपण ज्या कार पाहतो ना भारतीय मार्केटमधल्या त्याच्यापेक्षा ही डिझाईन जर पाहिलं नक्कीच वेगळं आहे. तुम्हाला स्टेअरिंग असेल, ही छोटी स्क्रीन असेल, इथे वुडन फिनिश, 2 कप होल्डर, देन इथे जर पाहिलं सॉफ्ट टच मटेरियल देण्यात आलेले आहे. सेंटर कॉन्सोल जर पाहिलं इथे 3 कप होल्डर देण्यात आलेले आहेत. आर्मरेस्ट सुद्धा तुम्हाला ओव्हरऑल एक चांगल्या क्वालिटीचा मिळून जातो. आणि असे जे फीचर्स आहे ना हे बसल्यानंतर मग एक तो जो प्रीमियमनेस आहे ना ह्या गाडीमध्ये तुम्हाला ज्या प्राइसिंग मध्ये ही गाडी येते ना तर बाकीच्या कॉम्पिटिशन मध्ये जर पाहिलं एवढा प्रीमियमनेस तुम्हाला म्हणजे बाकीच्या गाड्या ज्या आहेत त्या ऑफर करत नाही. बट ही गाडी तुम्हाला ज्या प्राइस रेंज मध्ये येते ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ओव्हरऑल जो प्रीमियमनेस आहे फीचर्स आहे ही गाडी ऑफर करते. पाचवा पॉझिटिव्ह मुद्दा या गाडीबद्दल जर विचार केला तर MGची सर्व्हिस आहे. भारतामध्ये MGची सर्व्हिस आहे ना ही ऑलमोस्ट टॉपला आहे. त्यामुळे तुम्ही MGची कुठलाही प्रोडक्ट जर घेत असाल तर MGची जी सर्व्हिस आहे ही तुम्हाला टॉप क्लास भेटणार आहे. सो माझ्या मते हे पॉझिटिव्ह गोष्टी आहेत. आता आपण निगेटिव्ह गोष्टीबद्दल विचार करूया.
पहिला निगेटिव्ह पॉईंट जर पाहिला या गाडीबद्दल तर या गाडीचा बॅटरी पॅक. आता बॅटरी पॅक जर पाहिला 38 किलोवॅट आवरचा जो बॅटरी पॅक आहे तो देण्यात आलेला आहे. रेंज 332 किलोमीटरची आहे. पण त्यानुसार ही गाडीची साईज जर पाहिली आणि एक फॅमिली ओरिएंटेड आणि समजा आपल्याला एक 300-400 किलोमीटरची रेंज जर अचीव करायची असेल तर मग तिथे कुठेतरी या गाडीमध्ये लिमिटेशन येतात. आता तुम्ही म्हणणार की 332 किलोमीटरची तर रेंज कंपनीने क्लेम केलेली आहे, पण ती क्लेम आहे. ऍक्च्युअल मध्ये जर पाहिलं तर 230 ते 260 किलोमीटर पर्यंत तुम्ही नॉर्मली ट्रॅफिक वगैरे असेल, खराब रोड असतील तर मिक्स जे रोड कंडिशन आहे त्याच्यामध्ये तुम्ही एवढी रेंज आहे ते घेऊ शकता. सो फ्युचरमध्ये माझ्या मते MG ने जे आहे ते विंडसरमध्ये थोडासा जो मोठा बॅटरी पॅक आहे तो द्यायला पाहिजे. पण आता दुसरा निगेटिव्ह मुद्दा या गाडीबद्दल जर आपण विचार केला, काही गोष्टी अशा आहेत ना ज्या की फिजिकल बटन असणं खूप गरजेचं असतात कारमध्ये. जसं की हे ओव्हरव्ह्यू हे समजा आपल्याला ऍडजस्ट करायचे असतील तर कुठलंही फिजिकल बटन नाही, इथे स्क्रीन मध्ये आपल्याला प्रेस करावं लागतं. देन मग इथे कमांड येऊन जाते आणि देन मग तुम्ही जे स्टेअरिंग वरती कंट्रोल आहे त्याच्या थ्रू बाहेरचे ओव्हरव्ह्यू जे आहे ते ऍडजस्ट करू शकता. हेडलॅम्पचे जे आपण बटन्सने ऑन ऑफ करतो ना तर ते बटन फिजिकल असणं खूप गरजेचं आहे. हा या गाडीमध्ये ऑटोमॅटिक हेडलॅम्प येतात, ज्यामुळे संध्याकाळ झाल्यानंतर ऑटोमॅटिक जे हेडलॅम्प आहेत ते ऑन होऊन जातात. पण माझ्या मते काही जे महत्वाच्या गोष्टी आहेत ना, जसं की AC असेल, आता ACला त्यांनी ते कंट्रोल देण्यात आलेले, ती एक चांगली गोष्ट केलेली आहे. पण काही गोष्टी अशा आहेत ज्या की तुम्हाला फिजिकल बटन जर असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं मॅनेज करू शकता. तिसरा निगेटिव्ह मुद्दा म्हणजे आता हे डोअर जर पाहिले तर अशा पद्धतीने जे डिझाईन करण्यात आलेले, बट डोअर मध्ये जर पाहिलं लॉक अनलॉकचा कुठलाही स्विच नाही. फक्त तुम्ही हा जो डोअर हँडल आहे याच्या थ्रू डोअर जे आहे ते ओपन आणि क्लोज करू शकता. सो जर फिजिकल ऍक्सेस असताना लॉकचा तर इथे लॉक झाल्यानंतर मग हा जो डोअर आहे हा ओपन देखील छोटी मुलं करू शकत नाही. मला देखील हा प्रॉब्लेम आला होता बरं का. माझी छोटी मुलगी आहे, तिने चालूमध्ये हा डोअर जो आहे तो ओपन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ती गोष्ट माझ्या लक्षात आली. देन मग मी चाइल्ड लॉक जे आहे ते गाडीमध्ये डोअरमध्ये देण्यात आले ते ऍक्टिव्ह करून घेतलं. एक नॉर्मल चावीने तुम्ही तो स्विच आहे ना हा ऑन करून घ्या चाइल्ड सीटचा. बट फिजिकल जर बटन असतं ना तर ज्यावेळेस जे लोक मागे बसले त्यांच्या देखील लक्षात येऊन जातं की इथनं जे आहे ते आपण हा डोअर लॉक अनलॉक करू शकतो. सो माझ्या मते हे फीचर सेफ्टीच्या दृष्टीनं या गाडीमध्ये मिसिंग आहे. चौथा निगेटिव्ह मुद्दा म्हणजे भारतीय रोड कंडिशन मध्ये जर पाहिलं तर खराब रोड असतात, चांगले रोड असतात. अशा कंडिशनला आहे ना आपल्या कारमध्ये स्पेअर व्हील असणं हे खूप गरजेचं आहे. पण इथे MG विंडसर मध्ये तुम्हाला स्पेअर व्हील जे आहे ते ऑप्शन अवेलेबल नाहीये. हा तुम्ही ऍक्सेसरीजच्या स्वरूपात घेऊ शकता. पण माझ्यामध्ये आता एवढी मोठी गाडी आहे ना, आपण प्राइस देखील जास्त पे करतोय, तर मग अशा कंडिशनला जर स्पेअर व्हील असेल तर नक्कीच एमर्जन्सी सिच्युएशनला जर गाडीचा टायर बस्ट वगैरे जरा वॉल खराब झाला तर अशा वेळेस आपण ते स्पेअर व्हील काढून खूप रिअर असे गावाकडचे वगैरे एरिया असतील, जंगल वगैरे असेल त्या ठिकाणी हेल्प भेटू शकत नाही. सो त्या ठिकाणी तुम्ही ते जे स्पेअर व्हील आहे ते काढून मग तुम्ही चेंज व्हील जे आहे ते चेंज करून पुढची जर्नी जी आहे ती तुमची नक्कीच सेफली करू शकता. टायर पंचर किट येतं, बट जर टायर पूर्णपणे फाटला किंवा वॉल वगैरे खराब झाला तर मग अशा वेळेस तुम्हाला टायर पंचर किट जे आहे ते देखील कामाला येत. माझ्या मते स्पेअर टायर या गाडीमध्ये असायला पाहिजे. जर तुम्ही ही गाडी घेण्याचा प्लॅन करत असाल तर थोडेसे एक्स्ट्रा पैसे द्या आणि स्पेअर टायर जे आहे ते नक्कीच या गाडीमध्ये घ्या. पण आता पाचवा मुद्दा म्हणजे MG विंडसर आहे ना ॲडास लेवलचे जे फीचर आहे ते मिस करते. ॲडास लेवलचे फीचर्स हे आता जर पाहिले ट्रेंड झालेला आहे. ऑलमोस्ट जे प्रीमियम लेवलच्या गाड्या आहेत ना 15-20 लाखाच्या पुढच्या त्याच्यामध्ये तुम्हाला ॲडास लेवलचे फीचर जे आहे ते नक्कीच मिळून जातात आणि लोक ॲडास फीचरमुळे गाड्या देखील घेतात. सेफ्टी देखील त्याच्यामुळे जे आहे ते थोडीशी वाढते. सो माझ्या मते MGने या गाडीमध्ये ॲडास लेवलचे जे फीचर्स आहे ना हे नक्कीच द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी MG विंडसर बद्दल जे आहे ते मी तुम्हाला सांगितलेले आहे. पण तरी पण तुम्हाला याच्याबद्दल अजून देखील काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्स आहे त्या ठिकाणी तुम्ही तुमचे प्रश्न जे आहे ते नक्कीच विचारू शकता. मी जसा वेळ भेटेल तसं तुमच्या प्रश्नांना जे आहे ते नक्कीच उत्तरे देईल. बाकी प्रश्न थोडेसे डीप मध्ये विचारा जेणेकरून माझ्या देखील लक्षात येईल. 1-2 वर्ड मध्ये जे प्रश्न आहे ते विचारू नका, जसं की रेंज किती आहे, प्राइस किती आहे. सो थोडंसं प्रॉपर पद्धतीने तुम्ही जर मोठा प्रश्न लिहिला तर माझ्या देखील लक्षात येईल की तुमचा जो प्रश्न आहे ऍक्च्युअल मध्ये कसा आहे. आणि पुढचा जो व्हिडिओ पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टींबाबतीत कुठच्या कारवरती पाहिजे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.